आणि ही संधी दिल्याबद्दल संयोजक म्हणून मृदुलाताई आणि प्राची तुमचे खूप खूप आभार. प्राची तुम्हाला ह्या स्पर्धेबद्दल थोडंसं बोलायला सांगितलंस. खरं तर इतकं सगळं आता सगळेजणच बोललेले आहेत की मी आणखीन वेगळं काय बोलणार, पण तरीही थोडंसं मला नक्कीच माझ्या फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट काही बोलायचं आहे, तर मी ते इथे तुमच्यासमोर सादर करते. मदर्स डेच्या दिवशी हा प्रोग्राम आपण सुरू करणार होतो, तुम्ही सुरू करणार होतात आणि तेव्हा जेव्हा तुम्ही कलिका लतिका हे जेव्हा डिसाईड झालं तेव्हा माझ्या मनामध्ये सगळ्यात पहिला हा विषय आला की अरे असं का, मदर्स डे आहे मग मदर सन का नाही, वाय ओनली मदर अँड डॉटर. कारण मला जशी माझी इथे कलिका बसलेली आहे तसा माझा एक मुलगा पण आहे, तर आणि अशा अनेक आया आहेत ज्यांची मुलं पण आहेत, तर तो एक विचार आला डोक्यामध्ये की का नाही. पण नंतर माझ्या लक्षात आलं की हा आपण इट इज नॉट जस्ट मदर्स डे, पण मदर्स डे आणि चैत्र गौरी सेलिब्रेशन हे दोन्ही मिळून आपण म्हणजे दोन्हीची सांगड घालून आपण ह्या कार्यक्रमाचं आपलं प्रयोजन आहे. आणि मग ते लक्षात आल्यानंतर ऑब्व्हियसली कलिका लतिका ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच त्याच्याकरता योग्य असतं असं मला वाटत नाही. पण कसं आहे की एखादा कार्यक्रम करायचा, एखादा इव्हेंट करायचा, काही ऍक्टिव्हिटीज करायची म्हटल्यावरती जे संयोजक असतात, जे ऑर्गनायझर्स असतात, त्यांना खूप काही थॉट प्रोसेसमधून विचारचक्रातून जावं लागतं. ह्या ऍक्टिव्हिटीज ज्या आपण ठरवतोय या ऍक्टिव्हिटीजला कसा प्रतिसाद मिळेल, या ऍक्टिव्हिटीजचं म्हणजे आपल्याला प्रोज आणि कॉन्स दोन्ही ह्याच्यातून बघाव्या लागतात, काही गोष्टी फिल्टर कराव्या लागतात. सो इट इज अ प्रोसेस. इट इज असं नाही की मला हे करावं असं वाटलं आणि मी हे करणार, असं या गोष्टी होत नाही. इट्स अ प्रोसेस. ह्याच्यातून जसं मगाशी प्राची म्हणाले की हा जो आमचा स्मृतिगंध समूह आहे ह्याच्यात आमचा कायम हाच प्रयत्न असतो की कुठेही आम्ही कोणाला दुखवू नये. तर हे सगळं जेव्हा आपल्याला ह्याची काळजी जेव्हा घ्यायची असते तेव्हा फॉर शुअर आय नो की हे खूप विचारपूर्वक ह्या गोष्टी कराव्या लागतात. आणि एवढा विचारपूर्वक हा इतका सुंदर उपक्रम केल्याबद्दल सगळ्यात पहिलं मी मृदुलाताई आणि प्राची ह्यांचं अभिनंदन करते, कौतुक करते, कारण इट इज नॉट पॉसिबल. आता प्राची तेच तिच्या ह्याच्यामध्ये बोलत होती की सगळ्या ज्या इकडे कलिका आहेत त्यांच्याशी कॅन रिलेट विथ देम, की कशा त्या सगळ्या ऑफिसमधनं 9 वाजता 10 वाजता. पण प्राचीचं तर मी हे बघितलंय, प्राचीचा मला कधी कधी रात्री 11 साडे 11 वाजता मेसेज येतो, एखादी अमुक पॉलिसी आहे का ग तुझ्याकडे, ड्राफ्ट पॉलिसी, मला जरा थोडीशी ती बघायची होती. आणि मग मी तिला मेसेज करते, तू आत्तापर्यंत नाही, माझा आत्ता कॉल झाला आणि आता एक कॉल आहे परत. हे रात्री 11 साडे 11 वाजता प्राचीचा हा म्हणजे स्केड्यूल आहे. त्या स्केड्यूलमधनं तिने वेळ काढून आईला एवढं सपोर्ट करणं हे खरोखर खूप कौतुकास्पद आहे. आणि त्याच्याकरता प्राची 1000 टाइम्स अ पॅट ऑन युअर बॅक. आणि अर्थात तू त्याच प्रकारची हे किंवा त्याच प्रकारचा सपोर्ट तितक्याच जिद्दीने तुझ्या आईनी पण तुला अगदी लहानपणापासून आजपर्यंत दिलेला आहे. त्याच्यामुळे इट इज म्युच्युअल अँड इट इज ऑलवेज अ गिव्हन टेक रिलेशनशिप, व्हॉट एव्हर रिलेशनशिप इट इज. त्याच्यामुळे तुमचं तर कौतुक. पण कोणताही कार्यक्रम आता तुम्ही ठरवलं की आम्हाला ही ऍक्टिव्हिटी करायची आहे, पण तुम्हाला जर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभाग होण्याकरता माणसंच मिळाली नाहीत तर त्या ऍक्टिव्हिटीला तसा काही अर्थ उरत नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या आपल्या सगळ्या भगिनींनी मुलींनी ह्या उपक्रमात, ह्या कार्यक्रमात भाग घेतला, त्यांचेही सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. इट टेक्स अ लॉट ऑफ करेज. लेट मी टेल यू, इट टेक्स अ लॉट ऑफ करेज हे असं काहीतरी करण्याकरता. तुमच्यापैकी बऱ्याचशा मी बघते यू आर एमॅच्युअर्ड. असं नाही आहे की तुम्ही हे करत आलायत, तुम्ही स्टेज कायम करताय, तुम्ही या अशा गोष्टी कायम करताय, असं मला तुमच्याकडे बघून कोणाकडे म्हणजे मी पण फेसबुकवरती फॉलो करत होती असं वाटलं नाही. पण त्याच्या करेजनी तुम्ही ह्या गोष्टी, ज्या जिद्दीनी, ज्या पॅशननी तुम्ही ह्या स्पर्धेत भाग घेतला, इट इज कमेंडेबल. हॅट्स ऑफ टू यू लेडीज. इट रिअली टेक्स करेज टू डू दिस. कारण नाही इतकं नसतं, कोण काय म्हणेल, लोक काय म्हणतील, अरे आता ह्या वयात मी हे असं करायचं का.
कोणतीही गोष्ट करायला वय लागत नाही. शेवटी हे आपलं आयुष्य आहे, ते आपल्याला जगायचं असतं. आज सकाळीच का काहीतरी झालं, जजमेंटवरनं काहीतरी झालं, तेव्हा मी कोणाला ते माझे मुलं वगैरे सगळे बसले होते आणि चर्चा चालत चाललेल्या, तर कोणतरी असं गमत मध्ये की आई मुलं लोक तुला जज करतील. म्हटलं मला काही फरक पडत नाही कोण मला जज करतंय याचा, कारण लोक जर मला वाईट म्हणणार असतील तर त्याच्यातून माझं खरं काय वाईट होणार आहे किंवा नाही हे इट्स नॉट नन ऑफ माय कन्सर्न. तसं त्याच्यामुळे हा सगळा एक डोक्यावरती दडपण, मनावरती दडपण असून सुद्धा तुम्ही बायकांनी इतक्या ह्याच्यानी उत्साहाने सहभाग घेतलात, त्याच्यामुळे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन. पण तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या तुमच्या मुली आणि तुमच्या सुना ह्यांचं आणखीन अभिनंदन. कारण बरेच वेळा मी बघितलेलं आहे की आयांना जर काही करायचं असतं तिथे मुलं पहिली अडवी येतात आणि म्हणतात काहीतरी काय उगाच, तुला काय वेळ लागलाय का, हे काय तुला आता या गरज आहे का ही गोष्ट करायची, असं अनेकदा होतं. हे न करता आणि जिथे मुली करतात तिथे तर आता तुमच्या सगळ्यांच्या नात्यावरनं हे कळलं की तुमच्या सुना ह्या तुमच्या मुलींपेक्षा काही वेगळ्या नाही आहेत. पण आपण जर विचार केला, जर ह्या सगळ्या गोष्टीचा एक आढावा घेतला तर ऑब्व्हियसली नेक्स्ट जनरेशन जी असते ती मग मुलगी असो किंवा सून असो, त्यांना असं वाटतं की काय आता या वयात आपल्या आईला सासूला काय पडलंय हे सगळं करण्याची. पण ते न करता तुम्ही प्रत्येकीने सांगितलं की तुमच्या मुलीनी किंवा तुमच्या सुनेनी तुम्हाला एनकरेज केलं, त्यांनी तुम्हाला पाठबळ दिलं, पाठिंबा दिला, म्हणून तुम्ही ह्या प्रोग्राममध्ये सहभागी होऊ शकलात. त्याच्यामुळे त्यांचंही खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक. आणि तुमच्या सगळ्यांच्या तर्फे मी त्यांना शाबासकीची त्यांच्या पाठीवरती थाप देते आणि त्यांच्याकरता आपण टाळ्याही वाजवूया. नक्कीच नक्कीच. आता आपल्या एका मोठ्या सभागृहात असं तर टाळ्यांचा कडकडाट झाला असता सर्वच लतिका आणि कलिकांसाठी, तर ते सगळ्यांच्या बेहाफवर मी करते, आपण करूया. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, द जजेस. आम्ही पण फॉलो करत होतो आणि आम्ही प्रत्येक गोष्ट बघत होतो आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे काही गोष्टीत असं काल का परवा थोडंसं फेसबुकवरती बघायला थोडंसं कन्फ्यूज झालं, म्हणून मी मृदुला त्यांना सांगितलं की मला जरा पाठवलं जर तुम्ही व्हॉट्सअपवरती तर जरा मी एकदा पटापट बघते. तर पहिल्या जोडीचं बघितलं, अरे वा खूप छान आहे. दुसऱ्या जोडीचं बघितलं, अरे वा हे पण खूप छान आहे. तिसऱ्या म्हटलं काही कुठेतरी कोणती तरी जोडी कमी पडेल, कोणत्या तरी जोडीचं काहीतरी आपल्याला कमी वाटेल, पण नाही, कोणत्याच जोडीचं काहीही कमी वाटायला काही संधीच नाही ठेवलीत तुम्ही. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जजला निकाल द्यायचा असेल तेव्हा त्या जजचं काय झालं असेल ते सुषमाताई आणि प्रतिमाताईच जाणो. थँक्यू ताई आणि प्राची, मृदुलाताई आणि प्राची फॉर नॉट पुटिंग मी इन टू दॅट रोल, कारण मी करू शकले नसते ऑनेस्टली स्पीकिंग. त्याच्यामुळे जजेसचे सुद्धा खूप खूप आभार आपल्या सगळ्यांना मिळून मानायला पाहिजेत. शेवटी स्पर्धा असल्यामुळे ते सगळं फिलॉसॉफिकल मला बोलायचं नाही, कोणतरी एक विनर असणार. माझ्या दृष्टीने तुम्ही सगळ्या विनर, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ठरवलं की आम्ही पार्टिसिपेट करणार त्या दिवशीच तुम्ही सगळ्या विनर झालेल्या आहात. त्याच्यामुळे हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू each one of you, mother, daughter, mother-in-law, daughter-in-law, all of you. नावं मला तेवढी पटापट बोलता येणार नाहीत सगळ्यांची, and I don't want to then miss on someone, but heartiest congratulations to all of you. There's no doubt about it. आता थोडंसं प्राची मदर डॉटर रिलेशनशिप बद्दल बोलायचं आहे का मी? तर बोलायचं असेल तर मग येस. तर आता खरं सांगायचं तर मदर डॉटर रिलेशनशिप बद्दल मी काय बोलणार. तुम्ही सगळ्यांनी काय म्हणतात कृतीतून, तुमच्या ऍक्टिव्हिटीज मधून तुमचं मदर डॉटर रिलेशनशिप काय असू शकतं हे तुम्ही इथे लिटरली दाखवून दिले. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आई आणि मुलीचं नातं हे एक वेगळ्याच लेवलचं एक स्पिरिच्युअल बॉन्ड असलेलं एक वेगळं नातं असतं. माझ्या आईबरोबरही तसंच नातं होतं. मुलीबरोबर कसं आहे ते कदाचित ती जास्तीच चांगलं सांगू शकेल. पण येस, लोक म्हणतात की यू हॅव टू बी युअर मदर्स फ्रेंड. आणि बरेच जण म्हणतात, मी सुद्धा अनेकदा म्हणते की माय डॉटर इज माय बेस्ट फ्रेंड किंवा आय एम माय डॉटर्स बेस्ट फ्रेंड वगैरे. पण आईला फक्त मैत्रीण होऊन किंवा बेस्ट फ्रेंड होऊन चालत नाही. आईला फ्रेंड आणि मदर
ह्या दोन्ही भूमिका बजावायच्या असतात. त्याच्यामुळे कुठेतरी एक बॅलन्स साधावा लागतो. मुलीकरता फ्रेंड्स अनेक असतात, तिला त्या लेवलला तिच्या लेवलला फ्रेंडशिपमध्ये सल्ले द्यायला वगैरे अनेक जण असतात. पण शेवटी कुठेतरी आईला आईची भूमिका पण बजावावी लागते. आईला आईचा स्टँडही घ्यावा लागतो. आणि आय थिंक दॅट इज इम्पॉर्टंट. कारण मी माझ्या मुलीला जेव्हा जेव्हा काही बोलते तेव्हा मी तिला एक गोष्ट सांगते, तुला हे मी आज जे बोलते ते लक्षात येणार नाही. कारण ना तुझं वय ते आहे, ना तुझी ऑब्व्हियसली बायोलॉजिकल सेन्स ऑफ अंडरस्टँडिंग ते आहे. पण आजपासून 20 वर्षांनी तू नक्की म्हणशील की येस, माय आई हॅड सेड दॅट 20 years बॅक. त्याच्यामुळे इट इज नॉट जस्ट अबाउट बिईंग अ फ्रेंड, बट इट इज अबाउट बॅलन्सिंग द मिक्स बिटवीन अ फ्रेंड अँड अ मदर. दॅट इज वेअर आय थिंक की हा जो आपण बॉन्ड म्हणतो किंवा हे जे रिलेशनशिप म्हणतो ते आहे. माझी आई, माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी मी आईबरोबर शेअर करायची, पण एक आई म्हणून आपण काय कितपर्यंत शेअर करायचं त्याला एक मर्यादा पण असते. आणि ती मर्यादा मुलींनी पण ठेवायची असते आणि आईने सुद्धा ती मर्यादा बाळगून आपल्या मुलांबरोबर डील करायचं असतं, असं मला वैयक्तिक वाटतं. थिंग्स मे डिफर, प्रत्येकाचा कॉन्टेक्स्ट वेगळा असतो, प्रत्येकाची सिच्युएशन्स वेगळे असतात. आणि नॉट नेसेसरीली की मी एका सिच्युएशनमध्ये जे वागेन तीच दुसऱ्या सिच्युएशनमध्ये वागेन. देर इज अ डिफरन्स इन दॅट ऑल्सो. कॉन्टेक्स्ट काय आहे, सिच्युएशन काय आहे. ह्या घडीला मला माझ्या मुलीची मैत्रीण व्हायचं आहे का मला माझ्या मुलीची आई व्हायचं आहे, हे सुद्धा ती सिच्युएशन मला सांगू शकेल, दाखवू शकेल. सो पेरेंटिंग इज नॉट अन इझी जॉब, इज ऑल आय हॅव ऑलवेज सेड एव्हर सिन्स आय हॅव बिकम अ मदर. आणि आत्ता म्हणजे आई झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की जेव्हा आपल्या आया म्हणायच्या की आई झाल्यावरती तुम्हाला कळेल ते काय असतं, हे तुम्हाला आत्ता कळतं. आणि आपल्या मुलींना किंवा आपल्या सुनांना वगैरे सुद्धा ते नंतर कळणार आहे. इनफॅक्ट मी ठरवलेलं की काही प्रिपरेशन करायचं नाही, कारण हा विषय असा आहे की ते प्रिपेअर करून बोलण्यासारखं काहीच नव्हतं. इट कम्स स्ट्रेट फ्रॉम युअर हार्ट. पण तरी दुपारी थोडीशी रेस्टलेस झाली, म्हटलं अरे आपल्याला काहीतरी बोलायचं तर काय बोलायचं. आणि मला पटकन आठवलं की मी काही ॲक्च्युली इनफॅक्ट वर्षांपूर्वी 1 का 2 वर्षांपूर्वी मी एक लेख लिहिला होता, इंग्लिशमध्ये लिहिला होता. तो लेख पटकन वाचून दाखवण्याची मी परवानगी घेते प्राचीकडून. आणि इट इज अबाउट रिलेशनशिप, दिस रिलेशनशिप. तर मी एक पटकन तो वाचून दाखवते आणि आय विल एंड माय थिंग देअर. माझ्या त्या लेखाचं शीर्षक असं होतं, शॉपिंग अलोन. एका इन्सिडेंटमधनं मी पुढचं मदर डॉटर रिलेशनशिप कसं असतं आणि कसं असावं ह्याचं थोडंसं काय म्हणतात ते नमूद केलंय त्याच्यामध्ये. शॉपिंग अलोन इंग्लिशमध्ये आहे. टुडे आय वेंट शॉपिंग ऑल बाय माय सेल्फ. नॉट दॅट आय हॅव नेव्हर डन दिस बिफोर. I am a known shopaholic. There was a time when I enjoyed shopping by myself. But that was when my daughter Chaitravi was not born or when she was much younger. So what about today? Today, surprisingly, I was reluctant to go and was looking for an excuse to skip going because Chaitravi was not going to be with me. But I went since I had to go. There was something very urgent and important that I had to finish. So I went. I walked to the shop. I felt a lack of confidence. And I wondered why. The shop is 2-storied and I walked down to the basement as I knew where I would get what I wanted to. I looked around for the material I wanted and I spotted it. Unfortunately, there was no one around to show me the material. So I waited. But I felt a sense of relief that there was no one around to show the material. And I'm serious about this. I felt relieved that there is nobody here to show me the material. I was relieved because I didn't have the confidence to shop by myself. I tried approaching 1 or 2 salesmen, but that was in vain. I walked out of the store and connected with my daughter Chaitravi. Asked her if I should come another time with her. She quickly advised me on a couple of things like how much material to buy, etc.
She also advised me that I should try one more time as it was important to procure the material urgently. This gave me a little bit of confidence to go and approach the people in the shop. I went to the basement section again. This time there were people to assist me. I could buy the material, but of course not without taking my daughter's help. So I clicked photographs of a couple of them and sent them to her and helped in selecting. And she helped in selecting. On my way back home, I recalled my shopping journey of today. I asked myself, Sonal, was that you? Really? I got a reply from within. Yes, it was me. Over a period of time, your daughter becomes your friend, your best friend. You give them advice on various things, and at the same time, you empower them by seeking advice on smaller things such as what to wear, what to cook, what to gift, etc. This give and take relationship slowly culminates into a beautiful bond, and your daughter and you become best pals. That doesn't mean by any chance that you never disagree. Oh, there is more of disagreement to agreement at every spot. But the disagreements are welcomed as long as you have each other. You can bank upon your daughter in your low times. Every lady goes through a hormonal change, and this is the time when she needs support from someone. And when you have a daughter, to your honors, who else do you need? As she grows older, you will hear her say, I will manage that, mom, and you rest a bit. Isn't that really soothing to the ears? When the mother faces a challenge, the daughter says, relax, mom, everything will fall in place. When it is within her control, she will even take it in her stride and sort things out. The bond between a mother and a daughter is very precious bond. I shared the same bond with my mother. My mother was my best friend. Most of the mothers are. And people say daughters are a burden. Who can ever make such an obnoxious statement? I am truly privileged to be a daughter's mother. I am a son's mother too. This article is not meant for comparing a daughter and a son. It is purely to applaud the mother-daughter relationship. In fact, people who are present who know me, they know that I am more attached to my son. Certainly not because he is a male child, but because he gave a birth to my mother and me. The first child syndromes. Having said that, I would reiterate once again that the bond between a mother and a daughter is priceless. But unfortunately, you can't keep your daughter for good. She has to leave your cocoon one day to build a nest of her own. My one will go too. And I will be happy for her like every other mother. Showering her with blessings and give her only one bit of advice. Recreate a bond this time with your mother-in-law. Become her best friend. It is the law of nature. Daughters go, daughter-in-laws come. Welcome them and live a wonderful life. I just missed on one thing, and I would like to say that because that's really important. Become your mother-in-law's best friend is the advice I will give my daughter. And why? When I do so, I am sure God will send me a substitute to create a special bond, the one with my daughter-in-law. It is the law of nature. Daughters go, daughter-in-laws come. Welcome them and live a wonderful life. Dedicated to all our lovely daughters and daughter-in-laws. We call them our princes. That was really nice. Thank you was so really much. sweet. And Sonal, actually, I was gonna ask your take on being a mother of a daughter as well as a son. But then your article was fulfilling to my question, what I wanted to hear from you. So that was really very thoughtful, very great, and thanks for sharing with all of us. Me